आम्ही बैठक घेतली आणि बैठकीमध्ये निर्णय केला की 95 गावं वगळून टाका आणि त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं उच्च पातळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाणी अडवून ते पाणी कसं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे। केराम साहेब 2.5 वर्ष तुम्ही चिमटा 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 म्हणत होते, तुमच्या चिमट्याला आम्ही चिमटा घेतला आणि त्या ठिकाणी लोकांना आम्ही मुक्त केलेला आहे। त्यामुळे कोणीही तुम्हाला काहीही खोटं सांगत असलं विश्वास ठेवू नका। मी पाटबंधारे मंत्री आहे, मी इरिगेशन मंत्री आहे, मी घेतलेला निर्णय आहे या 95 गावच्या लोकांना विस्थापित करणार नाही, हा निर्णय आपला झालेला आहे। खरं म्हणजे मला एक गोष्ट सांगितली पाहिजे, या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करण्याकरता आपल्या सरकारने केलेलं जे काम आहे इतिहासामध्ये लिहिलं जाईल, इतिहासामध्ये। कारण मराठवाड्याच्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये जवळपास 50 टीएमसीची तूट आहे आणि म्हणून आमचा संपूर्ण मराठवाडा हा सातत्याने दुष्काळी भाग म्हणून केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे त्याची नोंद आहे की महाराष्ट्रातला दुष्काळी भाग कोणता, तर मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे। अशा प्रकारचा कायम दुष्काळी म्हणून ही नोंद झाली आहे। पण आपण निर्णय केला मराठवाड्याला दुष्काळी ठेवायचं नाही। मराठवाडा हा दुष्काळी होता, मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही। या मराठवाड्याला पाणीदार बनवायचं आणि म्हणून आपल्या आशीर्वादानं आम्ही प्रकल्प तयार केला। पश्चिमी वाहिनी नद्यांचं पाणी 54 टीएमसी पाणी जे समुद्रामध्ये वाहून जातं ते पाणी उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं। 54 टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आलं तर मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि मराठवाडा पाणीदार होईल। त्याचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे, त्याचं पहिलं टेंडर आपण काढलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये दुष्काळ हा शब्द मराठवाड्याच्या डिक्शनरीतनं आम्ही काढणार आहोत। आम्ही हे का करू शकतो? व्हायला हजारो कोटी रुपये लागतील, पण हजारो कोटी रुपये लागले तरी आमच्या पाठीशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत। मोदीजींनी सांगितलं देवेंद्र चिंता करू नका, शिंदेजी चिंता करू नका, तुम्हाला लागतील तेवढे पैसे आम्ही देऊ, पण आपल्याला मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे आणि म्हणून ही दुष्काळ मुक्तीची सुरुवात आपल्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे। आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत मराठवाड्यामध्ये। विशेषतः आपल्याला कल्पना आहे की सर्वात कमी औद्योगिकरण हे मराठवाड्यामध्ये होतं। मला सांगताना आनंद वाटतो मराठवाड्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जवळपास 80,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आपण आणली आणि आता हळूहळू तालुक्या लेवलवरही गुंतवणूक कशी येईल आणि प्रत्येक तालुक्यात रोजगाराची निर्मिती कशी होईल आपला प्रयत्न चाललाय। आणि त्यासोबत आपण आता निर्णय केला की 10 लाख तरुणांच्या हाताला काम देण्याकरता आपण मुख्यमंत्री योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या तरुणांना जर त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या तर 1 वर्षापर्यंत 10,000 रुपयापर्यंतचा त्यांचा पगार राज्य सरकार देत आहे आणि त्या ठिकाणी त्या उद्योगावर कुठलाही भुर्दंड त्याचा पडत नाही। त्याचा परिणाम असा आहे 2.5 लाख मुलांना नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि 10 लाख तरुणाईच्या हाताला काम हे आपण या माध्यमातून देणार आहोत। आणि नव्याने पुढच्या 5 वर्षामध्ये 25 लाख रोजगार निर्माण करण्याची सुरुवात आपण केलेली आहे। आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपल्या खऱ्या म्हणजे आपल्या युतीच्या सरकारचा आहे। आज आपण पाहू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आम्हाला सांगितलं विकसित भारत करायचा असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या 50% महिला आहेत।
जोपर्यंत या महिला आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या केंद्रस्थानी येणार नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही। मोदीजींनी देखील योजना तयार केली, बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी पर्यंतची योजना, म्हणजे महाराष्ट्रातल्या आता 11 लाख आमच्या बहिणींना लखपती दीदी केलाय। आता पुढच्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात 25 लाख तुमच्यासारख्या भगिनी या लखपती होणार आहे। त्यानंतर 1 कोटी आमच्या भगिनींना लखपती दीदी आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात करणार आहे। लखपती दीदीचा अर्थ असा आहे, जी आमची महिला मोदीजींच्या आणि आमच्या योजनांच्या भरोशावर वर्षाला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते, तिला लखपती दीदी म्हणतात। मी परवा एका संमेलनात गेलो, एक लखपती दीदी मला भेटली। मी तिला विचारलं, ताई तू एवढं कसं काय केलं? तुम्हाला आश्चर्य वाटेल, 3-4 वर्षापूर्वीपर्यंत आपल्यासारखी घरगुती महिला होती, आता वर्षाला 12 लाख रुपये कमवते। तिने सांगितलं, मी या सगळ्या योजनांचा लाभ घेतला आणि त्यातनं माझा व्यवसाय उभा केला। आता 100 महिलांना मीच त्या ठिकाणी रोजगार देते आहे। अशा प्रकारच्या योजना मोदीजींनी आणल्या, तर आपण देखील निर्णय केला की आपणही महिला केंद्रित योजना सुरू केल्या पाहिजेत। आणि म्हणून पहिल्यांदा लेक लाडकी सारखी योजना आणली की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। आणि म्हणून मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये, 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या परिवाराला मिळतील। ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। अशा प्रकारची योजना या महाराष्ट्रात आपण लागू केली। दुसरी योजना आपण लागू केली, आमच्या महिलांना एसटी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची सोय आम्ही केली। ज्यावेळी अर्ध्या तिकिटात प्रवासाची सोय घोषित केली, एसटीचे लोक आले, आम्हाला म्हणाले, साहेब योजना करू नका, एसटी तोट्यामध्ये आहे, एसटी बंद पडेल, एसटीचं बोजवारा होईल। आम्ही म्हटलं काळजी करू नका। आता पाहणार आहोत विधानसभा निवडणुकी संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वारे विधानसभेच्या माध्यमातून सुरुवात करूयात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे। भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची काल अनास्था पाहायला मिळाली। लाल पुस्तक हातात घेऊन ते संविधानाचा गौरव करत नाहीत, ते फक्त नाटक करतायत। जनता त्यांच्या या नौटंकीला भुलणार नाही असं फडणवीस म्हटले। भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची जी अनास्था काल पाहायला मिळाली आणि मी परवा जो आरोप केला होता तो खरा ठरला। ते लाल पुस्तक घेऊन या ठिकाणी संविधानाचा गौरव करू इच्छित नाही, तर त्यांच्यासोबत असलेले जे अर्बन नक्षल आहेत, त्यांच्यासोबत असलेले जे अनार्किस्ट आहेत, यांना एक प्रकारचा इशारा देण्याकरता किंवा त्यांची मदत घेण्याकरता हे सगळं नाटक आणि नौटंकी त्यांनी केली आहे। संविधानाचा रोज अपमान ते करतायत। या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजपर्यंत ज्या प्रकारे काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, संविधानाचा अपमान केला, आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भुलणार नाही। शरद पवारांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। भाषणात पवारांवर बोलताना मी जी भाषा वापरली ती गावगाड्याची भाषा आहे। या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं खोत म्हटले। माझा कुणाच्या व्यक्तित्वाकडे बघून बोलण्याचा हेतू नव्हता। ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दाचा अर्थाचा विपर्यास केला आणि त्यातून जर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या भावना निश्चितपणानं आम्ही मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो। कारण गावगाड्याची भाषा आहे, एखादा आबाळाकडे बघून बोलायला लागला तर आम्ही म्हणत असतो आरशात जाऊन बघ जा। अजित पवारांनी सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा चांगला समाचार घेतलाय। सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असं आहे। विरोधकांवर टीका करताना पातळी सोडून भाष्य करू नका, थोडं तारतम्य बाळगा असं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे असंही ते यावेळी म्हटलंय।
कुणीच कुणाच्याबद्दल बोललं नाही पाहिजे. तुम्हाला काय भूमिका मांडायची ती मांडा ना. तुमची विचारधारा, इतरांची विचारधारा वेगवेगळी असू शकते, मतमतांतर असू शकतं, परंतु ते मतमतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे. आणि हे अतिशय निंदनीय प्रकार आहे, म्हणजे त्याला म्हणतो ना आपण विनाशकाली विपरीत बुद्धी, त्यातला प्रकार आहे. तर त्यांनी सांगितलेलं नाही आता अशी परत गोष्ट होणार नाही. मंत्री छगन भुजबळांनी सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय. राजकारणावर टीका करावी मात्र कुणाच्या व्यंगावर बोलू नये. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे कधीच होऊ नये असं म्हणत भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला सुद्धा ते अजिबात आवडलेलं नाही. राजकारणावर बोलावं, एखाद्याच्या कामावर बोलावं, परंतु बाकी जे काय आहे, कोणाच्या तरी एखाद्या व्यंगावर काहीतरी बोलणं, हे मला अजिबात आवडलेलं नाही. किंबहुना मला दुःख झालेलं आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये हे शोभत नाही आपल्याला. ठीक आहे, आता ते चुकले, पण याच्या पुढे जर ह्या अशा चुका सगळ्यांनीच टाळल्या पाहिजे. किंबहुना भाषणामध्ये लोक बोलताना काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये हे अगोदर ठरवलं पाहिजे. एखादी गोष्ट तुम्ही चांगली नाही बोलला तरी चालेल, पण वाईट कुठची गोष्ट तुमच्या मुखातून गेली तर त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत उलट पक्षी जे आहेत आपल्या अंगावर येतात. यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.